हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? चला आजची रेसिपी बघूया. नमस्कार सगळ्यांना. आजची रेसिपी आहे, चल बघूया किचनमध्ये. चला, मटकीची भाजी चमचमीत बनवली आहे, बघा तुम्ही नक्कीच. टमाटा, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची हे सर्व घेतलं आहे. कट करत आहे इथे मी. छानपैकी कट करून घेतलं आहे. हे सर्व कट करून घ्यायचं बारीक. कोथिंबीर, मिरच्या वगैरे सर्व कट करून घ्यायचं छानपैकी. मटकीची भाजी बनवत आहे मी, सुकी मटकीची भाजी. मुलांना डब्याला काय बनावं म्हणून मटकी भिजू घातलेली रात्री, आणि सकाळी मस्तपैकी तिला मोड आली छानपैकी तिला. म्हणलं चला सुकी भाजी करूया मटकीची, मुलांना डब्याला होईल. जास्त तिखट खात नाही मुलं म्हणून एकच मिरची टाकली. बघा मटकी छानपैकी कसं मस्तपैकी मोड आले तिला. बघा रात्री भिजू घातली होती, एका कपड्यात बांधून ठेवलेली. बघा तुम्ही. चला गॅस पेटूया, कढई ठेवूया गरम करायला. छानपैकी गरम झाली आहे कढई. तेल टाकूया. 2 पळ्या तेल टाकलं आहे छानपैकी. तेल गरम झालं की थोडंसं जिरं टाकलं आहे मी. थोडा कढीपत्ता आणि मिरची कट केलेली टाकली आहे. थोडीशी कोथिंबीर. हे सर्व घालून घ्यायचं. सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं. सर्व चांगलं छान परतून घ्यायचं. कांदा टाकला आहे. कांदा पण छान लालसर भाजून घ्यायचा मस्तपैकी. छानपैकी लाल कांदा भाजला आहे. टॅमॅटो कापला आहे, टॅमॅटो पण टाकणार. टॅमॅटो पण छानपैकी लालसर भाजून द्यायचा छान. बघा कशी हे झाले, कलर चेंज झाला बघा. टमाटा कांदा छानपैकी परतून घेतला आहे. थोडा वेळ हळद टाकली आहे, आणि सब्जी मसाला थोडासा टाकला आहे. आम्ही शक्यतो सब्जी मसाला टाकतो आम्ही. धनिया पावडर, गरम मसाला नाही माझ्याकडे, मी सब्जी मसाला टाकते. मीठ टाकायचं थोडं त्याच्यात. मटकी टाकते त्याच्यामध्ये. मस्त फुललेली मटकी टाकली आहे सर्व. बघा छानपैकी सगळं हा मिक्स करून घ्यायचं आहे. छानपैकी मिक्स करून घेतल्यानंतर मग भाजून घ्यायचे चांगलं सगळं. छानपैकी भाजून घेतल्यानंतर थोडं पाणी छानपैकी. आता त्यामध्ये लाल मसाला टाकला आहे अर्धा चमचा. जास्त तिखट नाही खात म्हणून थोडंसं लाल मसाला टाकला आहे. मुलांना डब्याला द्यायची ना भाजी म्हणून सुक्कीच बनवणार, अशीच ओली नाही बनवणार. मटकीची उसळ नाही बनवणार मी, सुकी भाजी बनवत आहे. मुलांना चपाती भाजी डब्याला द्यायची आहे म्हणून. ते छानपैकी 20-15 मिनटं चांगली शिजून द्यायची. त्यावर इकडं आपलं कणिक मळून घ्यायचं, चपात्या बनवायच्या, आणि त्याच्यावर चपाती भाजी डब्याला बांधून द्यायची छानपैकी. बघा पाणी टाकलं आहे छानपैकी, कसं शिजून द्यायचं, आणि झाली की डब्याला द्यायची बांधून. कसं माझी रेसिपी वाटली हे नक्की सांगा. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांनी आठवणीने लाईक सबस्क्राईब करत चला. लाईक पण करत नाही कोणी जास्त. लाईक पण करा, सबस्क्राईब पण करा, आणि कशी वाटली ते रेसिपी कमेंटमध्ये सांगा नक्कीच. पुढच्या रेसिपी भेटूया नक्कीच. कशी वाटली का माझी कमेंटमध्ये करून सांगा. बाय बाय.